कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या 9 नोव्हेंबरच्या भागामध्ये गुंजा पायरीवरती बसलेली असते आणि आता पायरीच्या जवळ गाठोडं ठेवून गुंजा या घराचा शेवटचा निरोप घेत असताना तिच्या मनामध्ये अनेक आठवणींचं काहूर माजलेलं असतं। अनेक आठवणी मनामध्ये ठेवून मनामध्ये साठवून गुंजा घर सोडून निघून जाते खरी, पण घर सोडून जायचं कुठे, मुंबईमधून गावाला जायचं कसं, गावाला जाणं पण धोक्याचं आहे, हे 100 विचार तिच्या मनात असतात आणि गुंजाचा पाय काही निघत नसतो। या घराशी कबीरशी जोडलेलं नातं तिला सहजासहजी तोडता येत नसतं। निघताना गुंजाने आपले कडे टेबलावरती ठेवलेले असतात। इकडे सगळेजण गुंजाचा शोध घेत असताना मृण्मयीला ते कडे सापडतात आणि ती म्हणते हे कडे तर गुंजाचं आहे। यावरती इकडे लगेचच विजया म्हणते हे काय देवी आई पण अशीच ठेवले, मग ही गेली कुठे? सगळ्यांना प्रश्न पडतो की देवी आई आणि कडे ठेवून ही गेली कुठे, पण मृण्मयीला असं वाटतं की गुंजाने ही आठवण म्हणून ठेवले का असा विचार करत मृण्मयी आता स्वतःशीच विचार करते। गुंजा तोपर्यंत घर सोडून निघालेली असते। अजूनही तिचा पाय तिथेच घुटमळत असतो। साहेबा तू मला परत कधी भेटणारच नाही असं म्हणत गुंजा रडत असते। तोपर्यंत घरातला आरडाओरडा कबीरला ऐकू झालं आणि काय झालं याच्यावरती गुंजा घरात दिसत नाहीये। विजया म्हणते गुंजा घर सोडून निघून गेली। सुबोध म्हणतो आई अगं ती घरात दिसत नाहीये ना, घर सोडून निघून गेली असं कसं तू बोलू शकतेस? आई तू काहीही नको बोलूस। कबीर म्हणतो 1 मिनिट काय झालंय? यावरती रेशीम म्हणते गेली असेल डोंगरवाडीला। आता मात्र इकडे कबीर म्हणतो डोंगरवाडीला तिच्या जीवाला धोका आहे। आता जीवाला धोका आहे म्हटल्यावरती मधू म्हणते काय झालं? कबीर म्हणतो नाही मला शोधायलाच पाहिजे। इकडे आता त्याच वेळेला मृण्मयीला लक्षात येतं की खरंच गुंजा घर सोडून निघून गेले। आता गुंजाला शोधायला ज्या वेळेला कबीर बाहेर पडतो त्याचा पाय त्या पैशाने भरलेल्या बॅगला लागतो। सुबोध म्हणतो काय रे हे? यावरती कबीर म्हणतो काय माहिती काय आहे ते, आणि दोघं जण ती बॅग उचलतात। सुबोध म्हणतो हे बघ हे चुकीच्या गोष्टी आहेत, आपण असं उचलणं कितपत योग्य आहे? कबीर म्हणतो 1 मिनिट बघूया तर। मग घराच्या आतमध्ये जाऊन बॅग उघडली असता पैशांच्या गड्ड्या बघत आता मात्र कबीर विचार करतो हे काय आहे? हे पैसे इथे कुठून आले असतील? कुणी हे पैसे ठेवले? मधू म्हणते हे आश्चर्यच आहे। पैसे मोजले असता 5 लाख रुपये लक्षात येत असताना इकडे आता कविता म्हणते मला असं वाटतंय की चोरांनी चोरी केली आणि त्यांना कळलं असेल की हे सरपोतदारांचे पैसे आहेत म्हणून परत आणून ठेवले असतील का? सुबोध म्हणतो ही शक्यता कमी वाटते, पण बरोबर 5 लाख रुपयेच कसे काय आले? असं म्हणत सगळेजण 5 लाख रुपये ते पण परफेक्ट तेवढेच पैसे आपल्या दाराशी आणून ठेवले कुणी? जरी हे चोरलेले पैसे असले तरी चोर का आणून ठेवतील? त्याच वेळेला मृण्मयी खूप मोठा खुलासा करते। मृण्मयी म्हणते हे बघा गुंजाचे कडे इकडे, गुंजा कडं ठेवून गेलेली आहे। असं म्हणत असतानाच मृण्मयी दुसरा खुलासा करते ही बॅग तर माझ्या बाबांची आहे। आता बाबांची बॅग म्हटल्यावरती कबीरला सगळं डोळ्यासमोर येतं। मायाने गुंजाला 10 लाख रुपये देऊन कबीर आणि मृण्मयीच्या आयुष्यातून बाहेर जायला सांगितलेलं असतं। म्हणजे आता हेच सगळं गुंजाने केलं की काय? हा विचार आता मनामध्ये येऊन एकदम कबीर घाबरतो, कारण मायाची ऑफर एक्सेप्ट करून हिने 5 लाख रुपये घेऊन मला हे 5 लाख रुपये एकदासाठी ठेवून गुंजा घर सोडून निघून गेली। कबीर म्हणतो मला सगळं कळलेलं आहे, मृण्मयी तू कॉल कर आणि तुझ्या आई बाबांना बोलवून घे। असं म्हणत कबीर खूप मोठा खुलासा करतो। तोपर्यंत बिचारी इकडे गुंजा एकटक चाललेली असते। कुठे जाऊ, काय करू, हे काय माझ्या नशिबाला भोग आलेत, पण या नशिबाला भोग आलेत ते माझ्याचमुळे आलेत, मीच या सगळ्याची दोषी आहे असं म्हणत आता गुंजा स्वतःलाच दोष देत तिकडून चाललेली असते। कुठे जायचं कळत नसतं, कुठे थांबायचं कळत नसतं, मुंबईची काहीच माहिती नसताना एकटक चाललेली असते। तोपर्यंत माया आणि सर्वेश्वर तिकडे येतात। सर्वेश्वर म्हणतो कबीर अरे काय झालंय? कबीर म्हणतो गुंजा घर सोडून निघून गेले। माया म्हणते मग या सगळ्याशी आमचा काय संबंध? तुमची मोलकरीण तुम्ही बघून घ्या ना। कबीर म्हणतो मी सगळा खुलासा करतोय। त्यावेळेला आता मात्र एक करून कबीर सगळं सांगायला लागतो। सर्वेश्वर म्हणतो अरे गुंजा गेले, मग तिला शोधायचं सोडून इथे आम्हाला का बरं बोलवलंय? नक्की काय घडलंय? आम्हाला काही कळेल का? याच्यावरती आता कुणीच काही बोलायला तयार नसतं। तेव्हा कबीर म्हणतो सगळं सत्य मी सांगतो आहे, कारण ही पैशाची बॅग आमच्या दारासमोर सापडली। पैशाची बॅग दारासमोर सापडली त्यावेळेला मृण्मयी म्हणते डाडा ही तुझी बॅग आहे ना? आता मात्र माया गडबडते, आपल्याकडून खूप मोठी चूक झाली हे मायाला समजतं आणि आता काय करावं
तिला कळतच नाही. सर्वेश म्हणतो, हो ही माझी बॅग आहे, पण गुंजा गायब होण्याचा काय प्रश्न? माया डोक्याला हात लावते. कबीर ओळखतो हे सगळं मायाचंच कारस्थान आहे. मग कबीर म्हणतो, मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. गुंजाला माया मामीनी हे घर सोडून जाण्याची ऑफर दिली होती पैशाची, आणि आत्ता सुद्धा ही बॅग सापडणं, घराच्या बाहेर गुंजाचं गायब होणं, या सगळ्या मागे माया मामीचाच हात आहे. माया मामी बोल, काय केलंयस तू गुंजासोबत? असं म्हणत थेट प्रश्न करत कबीरने मायावरती आरोप केलेले असतात. आता मायावरती केलेल्या आरोपाचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन केल्यावरती मृण्मयीला पण हे पटतं, कारण बरोबर 5 लाख रुपये समोर असणं, ते पण आपल्या डॅडच्याच बॅगेमध्ये, आणि त्याच वेळेला गुंजा घर सोडून जाणं किंवा गुंजाचं गायब होणं, हे सगळं रिलेटेबल आहे, हे आता सगळ्यांना समजतं. यावर सर्वेश म्हणतो, काय बोलतोयस तू कबीर? कबीर म्हणतो, हो मामा, कारण माया मामीने तिला पैसे देऊन गायब केलंय. यावरती आता सगळ्यांनाच धक्का बसतो की गुंजाला पैसे देऊन मायाने कुठे गायब केलेला. यावरती कबीर म्हणतो, बोल माया मामी, कुठे पाठवलंस गुंजाला? यावरती चिडत आता लगेचच माया म्हणते, तुमची मोलकरेण, मला काय माहिती या सगळ्याबद्दल, मला या सगळ्यामध्ये अडकवू नका. आणि माया या सगळ्याला डिनाय करत असते. ती अजिबात मानायला तयार नसते की तिने गुंजाला गायब केलंय. सर्वेश म्हणतो, माया, जे काही सत्य आहे ते पटकन बोल. माया, खरं बोल, नाहीतर ही माझी पैशाची बॅग इथे कशी येईल? तू काय केलंस गुंजासोबत? असं म्हणत आता मात्र सगळेच जण मायावरती तुटून पडतात, कारण कबीरने लावलेले लॉजिक सगळ्यांना पटतं. आणि सर्वेश जोराजोरात ओरडत मायाला विचारत असतो, पण माया किती आतघुमी, ती शांतच बसते. त्यावेळेला सर्वेश म्हणतो, आता तरी मान्य झालंय ना सगळं? माफी माग, या सगळ्यांची माफी माग आणि हो इकडून चालती. माया म्हणते, माफी? आणि मी या लोकांची? मी कुणाचीही माफी मागणार नाही, मी काही चूक नाही केलेली आहे. इकडे आता मृण्मयी म्हणते, आपण एक काम करूया, गुंजाला शोध घेऊया पहिले. तोपर्यंत गुंजा आता संकटात अडकणार असते, आणि त्याच वेळेला मृण्मयीला गुंजा दिसते धावत पळत. मृण्मयी आता गुंजापर्यंत पोहोचणार का आणि गुंजाला घेऊन घरी येणार का, हे पाहणं फारच रंजक ठरणार.